लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले। मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली। आता लाभार्थ्यांची संख्या 1,08,00,000 आली। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश होणार आहेत। तुम्हाला तो हप्ता 2 ते 3 दिवसात पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पण कोण पात्र असणार, कोण अपात्र असणार, ह्या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। आता आपण जर बघितलं तर मार्च महिन्याचा हप्ता 2 महिने झालेले आहे, तर रखडलेला आहे। एप्रिलचा महिना आपल्याला येणार होता, एप्रिलच्या महिन्यामध्ये मार्च हप्ता येणार होता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार होता, परंतु काय महत्त्वाची कारण आहे जेणेकरून हे हप्ते रखडले आहेत ते आपण आज पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणाला आता हप्ता येणार आहे, किती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि कोण पात्र झाले आहेत ते बघणार आहोत। बघा, ते सर्वात प्रथम मी सांगतोय, ज्या अपात्र लाडक्या बहिणी झाल्यात त्यांनी हा फॉर्म भरून द्या। बघा, हा फॉर्म मी तुम्हाला दाखवतोय, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। तुमच्या अंगणवाडीमध्ये हा फॉर्म तुम्हाला भेटतो। तुम्हाला हा फॉर्म त्यांना माहिती आहे की मला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबतचा असा विषयाचा अर्ज आहे, तो अर्ज मला द्या। कारण ह्याच्यामध्ये बघा सगळं लिहिलेलं आहे, शासनाकडून जे काही सुरुवातीच्या काळात योजनांचा लाभ मिळत होता, तसंच विभागात केलेल्या तपासणींना अर्ज, कुटुंबात 4 चाकी वाहन, शासकीय कर्मचारी असं काही नाही। त्यामुळं असं त्यांच्या शासकीय कर्मचारी कुठलेही आम्ही नसल्यामुळं या कारणामुळे मला अपात्र करण्यात आलं होतं असं तुम्ही म्हणू शकता। आता महत्त्वाचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु हा फॉर्ममध्ये काय आहे मी तुम्हाला हेही पुढे सांगतोय। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं अपात्र भरपूर लाडक्या बहिणींना केलेलं आहे। 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। पूर्वी सरसकट सर्वांना लाभ द्यायचा, परंतु आता असं होत नाही। जवळपास आपण जर बघितलं तर 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आता अर्ज प्रक्रिया जी आहे, म्हणजे अर्ज पडताळणी जी आहे ती सुरू होती, त्यामुळे ह्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। आणि तुम्हाला त्यासाठीच मी हा फॉर्म भरायला दिला आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, कशामुळं कुणीही त्यांच्याकडे कुणी ई-केवायसी केली नसेल किंवा नियमात कुणी बसत नसेल। कुठले नियम? तर पहिलं तर त्यांच्या घरी कुणीही 4 चाकी वाहन नाही, दुसरं म्हणजे कुणीही सरकारी नोकरीला नाही, तिसरं म्हणजे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर नाही किंवा इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत नाही। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमुळं भरपूर लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेला आहे। परंतु आता ज्या लाडक्या बहिणी हा फॉर्म भरून देतील त्यांचाच लाभ हा सुरू राहणार आहे। कारण बाकी ज्या अपात्र ठरतील त्यांना फॉर्म भरून दिला तरच पैसे मिळणार आहेत। त्यामुळं ज्या पात्र आहेत त्यांना फॉर्म भरायची गरज नाही। बघा, ज्या ऑलरेडी पात्र आहेत त्यांना फॉर्म भरायची गरज नाही, मी तुम्हाला सांगतोय। परंतु ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी केलेली नाही त्यांना ई-केवायसी करणं खूप गरजेचं होतं। सरकारने आता जर आपण बघितलं तर 2 महिने विलंब केलेला आहे कुठल्या गोष्टीला, हप्ता देण्याच्या गोष्टीला। त्याच्या मागचं कारण होतं की ई-केवायसी। सरकारनं असं म्हटलं होतं की भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे आणि आम्ही त्यांना चान्स देत आहोत। त्यामुळं ज्या महिलांनी ई-केवायसी पहिले केलं होतं त्यांना बंद झालं होतं, कारण त्यांची ई-केवायसी चुकली होती। नंतर सरकारने 30 तारखेपर्यंत ई-केवायसीसाठी मुदतवाढ केली होती, पण काही कारणास्तव तिथं सरकारनं असं सांगितलं की जोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींची के-वाय-सी येत नाही, जोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी होत नाही आणि खऱ्या लाडक्या बहिणी पुढे पात्र यादीत येत नाही, तोपर्यंत हप्ता हा वितरित केला जाणार नाही। त्यामुळं सरकारने आता कडक आणि टोकाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या लाडक्या बहिणी खरंच पात्र असतील त्याच लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार आहे। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे, डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांना सरकारनं जर चेक केलं तर ते वेगळंच नाव आहे, आधार कार्डवर वेगळं नाव आहे, रेशन कार्डवर वेगळं नाव आहे। काही लाडक्या बहिणींची के-वाय-सी राहिलेली आहे, आधार कार्डची, बँक खात्याची। भरपूर लाडक्या बहिणींनी काय झालं, आता 2 महिने 3 महिने झाले बघा हप्ते आलेले नाहीत, तर त्यांच्या बँक खात्यात एकही रुपया नाही, त्यामुळे बँक अकाउंट बंद झालेले आहेत। अशा भरपूर गोष्टी समोर आता येताना पाहत आहेत। त्यामुळे आजच तुम्हाला एक काम करायचं आहे, आपलं सगळं बरोबर आहे का हे चेक करा। आपलं आधार कार्ड के-वाय-सी झालेले आहे का, आपल्या बँकेची के-वाय-सी झालेली आहे का, आपल्याला जे काही रेशन कार्ड आहे त्याचं ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत आहे का। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता
पहिल्यांदा जाऊन पात्र लाभार्थीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे चेक करायचं आहे. त्यासाठी तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचं नाव चेक करू शकता, मी पात्र लाभार्थीमध्ये आहे का नाही, किंवा महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्ही ते विचारू शकता. कारण जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुम्हाला मात्र 2 महिन्याचे हप्ते हे येणार नाहीत. कुठल्या महिन्याचे? मार्च आणि एप्रिल. आता फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना नाही आला तो तर विसरूनच जा, परंतु जे आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि तुमचं नाव कायमचं लाभार्थी यातून बाहेर काढलं जाणार आहे. त्यामुळंच ही भीती आता मला सुद्धा आहे की भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून आता एक्झिट घेतील, बाहेर होतील. कारण आहे आता जवळपास जर आपण बघितलं तर 57 लाख लाडक्या बहिणींचा आकडा हा आपल्याला जवळपास अपात्र होताना दिसत आहे. आणि याचे कारण आहेत EKYC, दुसरी गोष्ट म्हणजे अपात्र ठरणे, EKYC न करणे, ह्या सगळ्या गोष्टींवरती सरकारने आता भर दिलेला आहे. आणि आता 2 महिने झालं तर सरकारला एक नम्र विनंती आहे की तुम्ही आता 2-3 महिने झालं तुम्ही लाडक्या बहिणींना वाट पाहायला लावलेली आहे, तर कृपया करून लवकरात लवकर हे वितरण सुरू करा. भरपूर गोष्टी आहेत अशा सरकारकडून येत आहेत की जसं की ह्या आठवड्यात वितरण होईल किंवा पुढच्या आठवड्यात वितरण होईल, परंतु आपण जर बघितलं तर ह्या महिन्यात कुठल्याही प्रकारचा सण नाही किंवा काय नाही. तर ह्या महिन्यात आता आपण जर वेळेस बघितलं तर 5 तारखेच्या पुढं 10 तारखेच्या आत हे पैसे यायला हवेत. आज 8 तारीख आहे. आज जर GR आला तर आज वाटपाला सुरुवात होऊ शकते, उद्या जास्तीत जास्त वाटप होऊ शकतं. कारण परत रविवार आहे, शुक्रवार शनिवार 2 दिवस वाटप होऊ शकतं, रविवारी वाटप होणार नाही. कारण तिथं कोणीही तांत्रिक अडचणी आल्या तर कोणी पाहायला नसतं. त्यामुळं शुक्रवार शनिवार कमीत कमी सरकार वाटप करेल अशी एक आशा आहे. भरपूर लाडक्या बहिणींची तक्रार आहेत की दादा आम्हाला पैसे आलेले नाहीत, काय करायचं. तुम्ही सगळ्यांनी पहिले तर एक कमेंट्स करायचे की कोणाकोणाची KYC झालेली आहे, कोणाकोणाचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत, आणि तुम्हाला काही ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता वेबसाईटवर त्यावेळेस तुम्ही अपात्र झालेला काही मेसेज आले आहे का, काही तुम्हाला असे मेसेज आलेत का जिथं तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही अपात्र आहात वगैरे वगैरे, असं तुम्हाला इथं कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. बघा जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत माझ्यापर्यंतसुद्धा तुमची कुठल्याही प्रकारची माहिती पोहोचणार नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी एक नम्र विनंती आहे की सर्व लाडक्या बहिणींनी कृपया करून सगळ्यांनी कमेंट्स करा, व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट्स करा की कोणाकोणाचे काय काय समस्या आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपल्याला पैसे येत नाहीत किंवा हे माझं कारण आहे ते मला सांगा, मी कमेंट्समध्येच तुम्हाला रिप्लाय देईल किंवा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून. त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे, कारण प्रत्येक लाडक्या बहिणींना ते लाडकी बहिणीचा हप्ता मिळालाच पाहिजे हे आपलं एक ध्येय आहे. आणि त्यासाठी आपण मदतसुद्धा करू शकतो. तुमच्यातर्फे आपण काही करू शकलो तर ते सुद्धा आपण करू शकणार आहे. त्यामुळं कमेंट्स करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.